अशा पद्धतीचं म्हणजे एखादा जर दुःखी जरी असेल तर तो साहित्य वाचून हसला पाहिजे अशा पद्धतीचं लेखन या लेखकाने किंवा कवीने केलं. साहित्य भूतकाळ उलगडून दाखवतो. कदाचित इथं वयस्कर काही लोक भेटले बसलेले त्यांनी आपल्या मुलाने किंवा नातवांना त्यांच्या पिढीमध्ये काय काय व्हायचं, त्यावेळेला असं होतं, त्यावेळेला असं होतं, हे कदाचित ते सांगत असतील. त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या वडिलांच्या पिरियडमध्ये काय घडत होतं ते सांगत असतील. पण त्याच्या पाठीमागं असे अनेक शतकं जर आपल्याला पाठीमागं जाऊन पाहायचं असेल तर साहित्यच वाचलं पाहिजे. एसकेच थोडा आवाज डाव्या साईडला प्लीज, डाव्या साईडला प्लीज जरा आवाज, सॉरी. तर शतकोन वर्ष पाठीमागे जाऊन जर पाहायचं असेल, आपला इतिहास पाहायचा असेल, आपल्या देशाचा इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला साहित्य फार महत्वाचं आहे. आणि साहित्य एकमेव आहे जे आपल्याला उलगडून दाखवतं. पहा साहित्याचा महिमा पहा. साहित्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी मधल्या काळात कुठं होती, काय होती, कुणालाच माहित नव्हतं. आणि महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी अनेक पुस्तकं धुंडाळलीत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधी शोधण्याचा प्रयत्न केला की कुठं ना कुठं हे नमूद केलं असेल, कोणत्या ना कोणत्या साहित्याचं नमूद केलं असेल. आणि त्याला अनेक शतकं लागली आणि महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी 19व्या शतकामध्ये ते कुठे ना कुठे त्या नोंदी मिळवल्या आणि त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं, आपल्या राजाचं, आपल्या दैवताची समाधी शोधून काढली. इतकी मोठी ताकद हे साहित्यामध्ये असते. ज्यावेळेला आपण भूतकाळ पाहतो त्यावेळेला आपण नशीबवान आहोत, आपण लोकशाहीमध्ये राहतो. कदाचित स्वातंत्र्य संग्रामातील जी लोक होती, जे नेते मंडळी होती, त्यांनी आपल्याला लोकशाही दिली. आम्ही त्यांचं फार फार नेहमी आभारी असलं पाहिजे. पण ज्यावेळेला आपण हुकुमशाही काय आहे ही पाहायची जर असेल तर आपल्याला साहित्य पाहावं लागतं. आणि साहित्यामध्ये लक्षात येतं की ज्या ज्या देशामध्ये हुकुमशाही आहे त्या त्या देशामध्ये मृत्यूचा तांडव कसा नाचवला गेला, लाखो लोकांना कसं मारलं गेलं, लाखो स्त्रिया पुरुषांना कसं पुरलं गेलं हे त्यामध्ये नमूद होतं. आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं लोकशाही म्हणजे काय आणि आपल्याला दिलेली ही लोकशाहीची देणगी किती मोठी असते ही साहित्यातून आपल्याला लक्षात येतं. प्रत्येक एक गोष्ट जर पाहिजे असेल तर ते साहित्यातून घेतली जाते. फक्त घेतीवेळी काळजी घेतली पाहिजे, वाचतेवेळी काळजी घेतली पाहिजे, वाचताना समजावून घेतीवेळी काळजी घेतली पाहिजे की जे मी साहित्य वाचतो याच्या पाठीमागचा संदर्भ कोणता आहे, कोणत्या संदर्भामधून हे घेतलं गेलेलं आहे, त्याचा पुरावा काय आहे, सत्य काय असत्य काय हे समजावून घेतलं पाहिजे. आणि साहित्य भूतकाळ आपल्याला दाखवतं. साहित्य भविष्याचा वेध घेतो. ज्याला म्हणतो आपण विज्ञान साहित्य. विज्ञान साहित्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. 10 वर्षानंतर हे होईल, 15 वर्षानंतर हे होईल, 20 वर्षानंतर हे होईल. आणि इथं तरुण असतील, बरीचशी मुलं असतील, मी तुम्हाला विनंती करतो ज्ञान आणि विज्ञान यांना आत्तापासून जोडून घ्या जेणेकरून तुम्ही तुमचं एक फार मोठं अस्तित्व निर्माण करू शकाल आणि एक प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल चालू राहील. म्हणून ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीची संगत नेहमी असू द्या ही मी तुम्हाला विनंती करतो. साहित्य जगायचं शिकवतं. जर तुम्ही पाहिलं कदाचित 12व्या शतकाच्या अगोदर जर पाहिलं आणि जर ते साहित्यातून जर वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची होती. एकच सॉरी तर आपल्याला लक्षात येतं की 12व्या शतकाच्या अगोदर जर पाहिली तर माणसाची परिस्थिती काय होती, सामाजिक जीवन कोणत्या पद्धतीचं होतं. बराचसा अन्याय बहुजन समाज आम्ही त्यावेळेला आमचे जे पूर्वज होते ते सहन करत होते. आणि 12व्या शतकानंतर कदाचित संत साहित्याने सुरुवात केली समाजामध्ये बदल करण्यासाठी. 12व्या शतकामध्ये एक कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांनी विस्कटलेल्या समाजाला पाहिलं, त्यांचं दुःख, त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांच्या लक्षात आला आणि त्यांना सर्वांना अशा समाजाला ते एकत्र करायला त्यांनी सुरुवात केली. आणि कन्नड भाषेमध्ये त्यांनी अनेक वचनं लिहिली ज्यांना बसवेश्वरांची वचनं म्हणून ओळखली जातात. आणि त्या वचनांच्या माध्यमातून प्रबोधन केलं आणि त्यांनी समाजाला संघटित करण्याचा, समाजाला घडवण्याचा प्रयत्न सुरू केला. ताबडतोब त्याच वेळेला माझी ज्ञानेश्वर माऊली. पहा ज्ञानेश्वरांचा इतिहास पहा. अरे
अवघं 21 वर्ष त्यांना वय लागलं. फक्त 21 वर्ष. 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. ज्या वयामध्ये आम्हाला जग शिकायला आपण शिकायला सुरुवात करतो, जग समजायला सुरुवात होतं, अशा काळामध्ये त्या महात्म्यानं 21व्या वर्षापूर्वी, वयाच्या 21व्या वर्षापूर्वी, 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. 21व्या वर्षापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांनी अशा अनेक ओव्या लिहिल्या की जगामध्ये आपण जगावं कसं, समाजानं राहावं कसं, समाजानं व्यापार कसा करावा, घर प्रपंच कसा चालवावा, संसार कसा चालवावा, माणसाने माणसाशी कशा पद्धतीनं राहावं, ह्या सगळ्या गोष्टी त्या चिमुकल्या बाळानं जगाला शिकवल्या. आणि त्यांनी छोट्याशा वयामध्ये 21व्या वर्षी समाधी घेतली. हे संत साहित्याची सुरुवात होती. त्यानंतर तुकाराम महाराज आले. तुकाराम महाराजांनी बरंचसं सांगितलं. त्यामध्ये त्यांचा सर्वात आवडता जो मला शब्द किंवा त्यांचा अभंगाच्या काही ओळी आहेत त्या मला आठवतात. माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे ठेले. तैसा होई सावधान, हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. काय छान होईल. म्हणजे 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून इतकं काही सांगून ठेवलेलं आहे की जीवन कसं जगावं या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळते. ओके. आणि ज्यावेळेला ह्या अशा पद्धतीचा अभंग वाचतो, आपण अभंग ऐकतो, अशा पद्धतीचं संत साहित्य पाहतो, ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आपण समजावून घेतो, ज्या वेळेला तुकाराम महाराजांचा विचार आपण समजावून घेतो, जिथं म्हणतात अरे आई वडील तुझे देव आहेत, कुठल्या तीर्थाला चालला. अरे पुंडलिकाने सुद्धा विठोबाच्या विठ्ठलाला पांडुरंगाला उभं केलं आई बापांच्यासाठी. आणि कोणता देव शोधता, तुझे आई वडील देव आहेत, हे 17व्या शतकामधून सांगितलं गेलं. तरी सुद्धा वाद्य वाटतं काही ठिकाणी. सॉरी, आपल्या गावामध्ये ही समृद्धता असेल, मात्र ज्यावेळेला हे साहित्य संमेलन ठरलं गेलं त्यावेळेला एक सकाळमध्ये पहिल्या पेजमध्ये पूर्ण पान भरून ही गारवटी झाली. मी वाचलं काय चाललंय, यामध्ये काय लिहिलं गेलं. ही आडवटी जी आहे ही वृद्धाश्रमाची ॲडव्हर्टाईज आहे. इथं सांगितलं गेलं की पहा काय लिहिलं गेलेलं. अत्याधुनिक सुविधा, आरोग्यदायी आहार, निसर्गरम्य ठिकाण, शुद्ध हवा, पुणे बेंगलोर महामार्गाजवळ, ज्येष्ठासाठी डिझाईन केलेल्या प्रशस्त खोल्या. म्हणजे 12व्या वर्षापासून संतांनी सांगत आलं, शिकवण देत आले समाजाला. आणि ज्या वेळेला ही ॲडव्हर्टाईज पाहिली जाते, ही जाहिरात पाहिली जाते, त्यावेळेला एखाद्या माणसाला मनात वेदना होतात की आपला समाज अजूनही सुधारला. इतक्या संतांनी सांगितलं, इतक्या पद्धतीने सांगितलं गेलं. माझ्या ज्येष्ठ लोकांना, माझ्या आई वडिलांना प्रशस्त खोल्या पाहिजे, शुद्ध हवा पाहिजे. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय, त्यांच्या नातवांच्या सोबत राहायचंय, त्यांच्या मुलांच्या सोबत राहायचंय, त्यांच्या मुलांच्या सोबत त्यांनी वेळ घालवायचा. इथं जाऊन रेस्ट घ्यायचं नाही, विश्रांती घ्यायची नाहीये. परवाच मी सहज एक मित्र भेटला. मी त्याला विचारलं, अरे काय चाललं, कशा तुम्ही दोघं भाऊ. पहा शब्द काळजीपूर्वक आहे. मी त्याला विचारलं कशा आहात तुम्ही दोघं भाऊ. तर मग तो म्हणाला आम्ही दोघं वेगळे राहतो, छान आहोत. आणि आई आणि वडील माझ्याकडे राहतात, आई आणि बाबा माझ्याकडे राहतात. मग त्यानं मला विचारलं तुमचं कसं चाललंय, तुमच्या दोघा भावांचं. मी म्हटलं छान चाललंय राहतो. आणि दयानंदाने मी माझ्या आई बाबाकडे राहतो. ओके. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मारुती पाटलांना जातीच्या मारुती पाटलांना ओळखत नाही असं कुणी नाही या ठिकाणी. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या वडिलांचं आज वय 87 आहे. जो आदर सन्मान मुलांनी दिला पाहिजे आम्ही दोघं भाऊ नक्कीच देतो. आणि पूर्णपणे व्यवहार आम्ही त्यांच्या हातामध्ये ठेवलेला आहे. आम्ही कधीही दखलंदाज तिकडे लक्ष देत नाही. पूर्ण माझ्या प्रपंचाचा, संसाराचा जो काही गाडा आहे ते आधी माझे वडील सांभाळतात. ओके. आणि तो विश्वास जो असतो तो प्रत्येक कुटुंबाने त्या पद्धतीने राहिलं पाहिजे अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कदाचित शक्यतेमध्ये घडत नसेल का, याचं कारण एक मी तुम्हाला सांगतो. याचं कारण एक स्पष्ट सांगतो. बऱ्याच वेळेला ना नवीन मुली आता शिकून आलेले आहेत. ओके. आता नवीन जी लग्न होत आहे, मला नाही वाटत आई बाप गेल्यानंतर आता पहिला सगळं नाही, पहिलं शिक्षण बघितलं जातं, काय शिकली. आणि कदाचित 10वीच्या खाली कोणी आल्या नसतील आता. ओके मॅडम, बरोबर आहे, मी काय चुकीचं बोलतो नक्की. ओके. ज्यावेळेला मुली आलेले आहेत, ओके, त्यावेळेला एक लक्षात घ्या, मानसशास्त्र सर सांगतील मानसशास्त्राचा सखोल अभ्यास यांच्याकडे आहे. पण आपण मुलांना बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. पहा सांगत असतो, असं वागायचं, तसं करायचं, हे कर ते करू नको, हे कर ते करू नको. पण मानसशास्त्रामध्ये एक सांगितलं जातं